ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत। अखेर पूर्णाची हात जोडत मधुबाहूंची माफी मागणार असते व मधुबाहूंना दिवाळी सणासाठी सुभेदारांच्या घरीच राहण्याचा आग्रह धरते। त्याच वेळेस चैतन्याकडून जो छोट्या तन्वीचा फोटो खालती पडलेला असतो तो फोटो पूर्णाची पुन्हा भिंतीवरती लावण्यासाठी सांगणार असते। तर त्याच वेळेस मधुबाहू आता तो फोटो पाहतील का आणि छोटी तन्वी ही त्यांची सायलीच आहे हे सत्य उघडकीला येईल का तेही आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। परंतु त्याचबरोबर प्रियाची रविराज आता चांगलीच खरडपट्टी काढणार असतात, परंतु ती कशी ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अर्जुनने मधुबाहूंना बेलवरती सोडवलं आहे ही गोष्ट जेव्हा सायलीला समजते तिच्या आनंदाचा पारावार उरलेला नसतो आणि सर्वांच्या समोर बाण हरपून सायली अर्जुनला घट्ट मिठी मारते। सर्वच जण तिथे आता खूप खुश असतात, कारण अर्जुन सायलीमधला जो वाद असतो तोही मिटलेला असतो व त्याचबरोबर दुरावा देखील। अर्जुनने मधुबाहूंना सोडवून आणत सायलीचं मन पुन्हा जिंकलेलं असतं। त्याचनंतर मधुबाहू सर्वांच्या सोबत फराळाचा आनंद लुटतात। तर मधुबाहू तिथे अश्विनला सांगतात की सायलीचा फराळ ते एका मिनिटात ओळखू शकतात आणि सायलीने जे फराळ बनवलेला असतो ते मधुबाहू अचूक ओळखतात। तेव्हा घरातील सर्वच जण हवालदिल जळलेले असतात। तर तिथे अस्मिता मात्र पूर्णाच्या येण्याची वाट पाहत असते, कारण तिने फोन करून सायलीबद्दलची चुगली केलेली असते। सर्वच जण मधुबाहूंसोबत अगदी मनसोक्त गप्पा मारत असतात आणि मधुबाहू देखील त्यांच्यासोबत खूप छान मिसळलेले असतात। त्यांनाही खूप छान वाटत असतं। अस्मिता ते मनोमन विचार करते की करा, तुम्हाला आज जेवढी मजा करायची आहे तेवढी करून घ्या, कारण जेव्हा पूर्णाची येईल ना तेव्हा या थेरड्याला तर ती घराबाहेरच काढेलच, परंतु त्याचबरोबर सायली अर्जुन सोबतच बाकी सगळ्यांना देखील चांगलेच फैलावरती घेईल। अस्मिता खोटी स्वप्न पाहत असते, कारण स्वतः पूर्णाची मधुबाहूंची माफी मागणार असते, कारण मागच्या दिवाळीच्या वेळी त्यांचा तिने खूप जास्त अपमान केलेला असतो। तर तोचपर्यंत किल्लेदारांच्या घरी प्रियाचा आग्रस्थाळेपणा वाढलेला असतो। प्रिया तिथे खूपच चिडचिड करत असते। ती उशाही काय फेकून देते। त्यानंतर ती सर्वांच्या समोर म्हणते की एकतर सुभेदारांनी मला एवढी मोठी शिक्षा दिली आहे, घराचे दरवाजे माझ्यासाठी बंद केले आहेत आणि तुम्ही आनंदाने इथे दिवाळी कशी काय साजरी करू शकता। प्रिया रविराज प्रतिमा यांना फक्त हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते की प्रियाला खूप जास्त फरक पडला आहे, तिला तिच्या केलेल्या चुकीचा पश्चाताप होतो आहे। रविराज तिथे प्रियाला म्हणतात की तन्वी, हे कसलं विचित्र वागणं आहे तुझं। अगं सणाचे दिवस आहेत ना, मग छान असं सण साजरा कर ना। यावर्षी तर सर्वच जण आपण एकत्र आहोत ना, मग अचानकपणे तुला काय झालं आहे, का उगाच स्वतःला त्रागा करून घेते आहेस। तेव्हा तिथे प्रिया म्हणते की तुमचं काय जातंय बाबा बोलायला, मला ना खूप जास्त टेन्शन आलं आहे आणि त्रास या गोष्टीचा होतो आहे की मी एवढी मोठी चूक करूच कशी शकते आणि माझे त्या चुकीची शिक्षा म्हणून मला आता सुभेदारांच्या घरी कधीच जाता येणार नाहीये, कारण त्यांनी मला घराचे दरवाजे कायमचे बंद केले आहेत। प्रिया नाटकं करत असते, कारण तिला रविराजांना गोड बोलून गुंडाळायचं तर असतंच, परंतु रविराज मुलीच्या प्रेमाखातर काहीही करू शकतात। ते हात जोडून पूर्णाची माफीही मागू शकतात आणि प्रियाला ती संधी मिळू शकते सुभेदारांच्या घरी जाण्यासाठीची, असं प्रियाचं तिथे आता विचार चालू असतो। तेव्हा नागराज म्हणतो की तन्वी, मी मगाशीच तर तुला समजावलं होतं ना, अगं सणाचे दिवस आहेत, प्रतिमा वहिनी आपण सगळेजण एकत्र कित्येक वर्षानंतर दिवाळी साजरी करतो आहोत ना, मग अगं दादाने सुद्धा स्वतःचा मूड बदलला आहे, तो देखील किती आनंदाने या सगळ्यात सहभागी होतो आहे। तुझी चुका त्याने प्रत्येक वेळेस पोटात घातल्या आहेत आणि आता तू पुन्हा त्याच चुका करायला निघाले आहेस का उगाच सर्वांना तू टेन्शन देते आहेस। तेव्हा प्रिया ड्रामा करते की मग काय करू काका, तुम्हीच मला सांगा, मला ना इतका पश्चाताप होतो आहे ना की मला कळत नाहीये। तर रविराज चिडलेले असतात, तेव्हा प्रतिमा त्यांना सगळं काही शांत पद्धतीने घ्यायला सांगते। रविराज तिथे प्रियाला म्हणतात की हे बघ तन्वी, तू उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस। अगं तू अर्जुन सायलीच्या बाबतीत खूप मोठी चूक केली आहेस आणि त्यासाठी सुभेदार तुला माफ करणार नाहीत
हे तू ध्यानातच ठेव. हां, परंतु एक गोष्ट नक्की आहे, तुला तुझ्या माणसांकडे जर परत जायचं असेल तर मी तुझ्या वतीने त्यांची खरंच माफी मागेन, परंतु प्लीज तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तेव्हा तिथे प्रिया खूप खुश होते आणि म्हणते की खरंच बाबा? तर रविराज सांगतात की हो, तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो, तुला माहिती आहे ना. अगं फक्त जाऊन प्रताप, कल्पना वहिनी, त्याचबरोबर अर्जुन, सायली, पूर्णाईची तर माफी मागायची आहे आणि ती आपली माणसं आहेत. आपल्या माणसांची माफी मागायला कितीसा वेळ लागतो आहे आणि ती खूप मोठ्या मनाची माणसं आहेत, आनंदाने माफ करतील. हां, परंतु एका अटीवरती, तू आमच्यासोबत हा दिवाळ सण आनंदाने साजरा तर करायचा आहे, परंतु पुन्हा अशी कोणतीच चूक करायची नाही आहे, असं तुम्हाला वचन द्यावं लागेल. तेव्हा प्रिया तिथे रविराजांना खोटं वचनही देऊन टाकते, कारण आता रविराज स्वतः माफी मागणार म्हटल्यानंतर सर्वजण त्यांना माफ करणार, म्हणजे प्रियाला आयती सुभेदारांच्या घरात घुसायला संधीच मिळेल. प्रियाला एक भीती असते, ती म्हणजे मधुभाऊ सुटले आहेत. असंही सुभेदारांच्या घरात छोट्या तन्वीचा पूर्णाईंसोबतचा फोटो कायम लावलेला असतो आणि तो फोटो पाहिला तर मधुभाऊ सर्वांच्या समोर प्रियाचं पितळ उघडं पाडतील. ते सर्वांच्या समोर सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य घेऊन येतील आणि तीच भीती प्रिया मनात बाळगून असते आणि त्यासाठी तिचे प्रयत्न असतात सुभेदारांच्या घरात जाण्याचे. तर इकडे सर्वजण आनंदाने दिवाळी साजरी करत असतात. मधुभाऊने देखील अगदी सुभेदारां परिवारांसोबत आनंदाचे क्षण जगलेले असतात. त्याचनंतर मधुभाऊ आता कुसुमसोबत जाण्याचा निर्णय घेतात. तेव्हा सायली म्हणते की मधुभाऊ प्लीज तुम्ही नका ना जाऊ. अहो तुम्ही आत्ताच तर आला आहात ना, माझं मन अजून भरलेलं देखील नाही आहे, मला ना तुम्ही इथेच असायला हवं आहे. सायली एखाद्या लहान मुलीसारखा हट्ट धरून बसते. तेव्हा मधुभाऊ सांगतात की साऊ बाळा, अगं मला जावं लागेल, कारण मधुभाऊंना मागच्या वर्षीचा तो प्रसंग आठवतो की ज्या दिवशी मधुभाऊंना अर्जुन घरी घेऊन आला होता, तेव्हा ती गोष्ट पूर्णाईंना पटलेली नव्हती आणि त्यांनी मधुभाऊंचा खूप अपमान केला होता. त्याचबरोबर मधुभाऊंच्यामुळे सायलीला देखील पूर्णाईंची खूप बोलणी खावी लागलेली असतात. म्हणूनच मधुभाऊ तेथून जाण्याचा निर्णय घेतात. इतक्यातच समोरून पूर्णाची अचानकपणे आलेली असते. पूर्णाची जेव्हा मोठ्यानेच म्हणते की इथे नक्की काय चाललंय, कळेल का मला, तेव्हा सर्वांच्या नजरा पूर्णाईंकडे लागतात. तेव्हा अस्मिता खूप खुश होते आणि म्हणते की पूर्णाची तू आलीस, आणि अस्मिता पटकन पूर्णाचीकडे जाते. पूर्णाजीच्या हातातील बॅग घेते व पूर्णाजीचा हात पकडत तिला घरात घेऊन येते. तेव्हा घरातील सर्वच जण थोडे घाबरलेलेच असतात, कारण मागच्या वर्षी जसं पूर्णाईंनी मधुभाऊंचा अपमान करून त्यांना घरातून बाहेर काढलं होतं, त्याचप्रमाणे आता जर तसं काही घडलं तर सायली नाराज होईल याची तिथे कल्पना, प्रताप, अश्विनला भीती असते. तर तिथे पूर्णाची चिडूनच म्हणते की मी अर्जुन काय विचारलं आहे, आपल्या घरात पाहुणे कोण आले आहेत. तेव्हा तिथे मधुभाऊ हात जोडतात आणि पूर्णाईंना सांगतात की हे बघा, मी इथून जाणारच होतो, परंतु तेव्हा पूर्णाची चिडते आणि म्हणते की अर्जुन, मी तुला प्रश्न विचारला आहे ना, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे की नाही. तेव्हा तिथे कल्पना पुढाकार घेते आणि पूर्णाचीला म्हणते की पूर्णाई, अहो सायलीचे वडील आले आहेत मधुभाऊ. म्हणजे काय झालं माहिती आहे का, की अर्जुनने त्यांना बेलवरती सोडवून आणलं आहे आणि आज सायलीला त्याने दिवाळीचं सरप्राईज गिफ्ट दिलं आहे. मधुभाऊंना अर्जुनच घेऊन आला आहे. तेव्हा तिथे अर्जुन सांगतो की हो पूर्णाची, मीच मधुभाऊंना इथे दिवाळ सण सायलीच्या साथीने साजरा करण्यासाठी घेऊन आलो आहे. तेव्हा तिथे आता पूर्णाची म्हणते की म्हणजे मला जी गोष्ट कळाली होती ती खरी आहे. तर तेव्हा तिथे प्रताप विचारतो की कळाली होती गोष्ट खरी आहे म्हणजे. तिथे कोणाला पूर्णाईंच्या बोलण्याचा अर्थच लागत नसतो. तेव्हा पूर्णाची म्हणते की खरं तर मला अस्मिताने फोन करून सांगितलं की सायलीचे बाबा मधुभाऊ हे जेलमधून सुटून डायरेक्ट इकडेच आले आहेत आपल्याकडे आणि सायलीसोबत आनंदाने दिवाळी सण साजरा करणार आहेत, म्हणूनच मी इथे आले. तेव्हा तिथे सायली पूर्णाईंच्या समोर हात जोडते आणि म्हणते की हे बघा पूर्णाची, तुम्हाला खरंच आवडत नसेल किंवा तुम्हाला जर मधुभाऊ इथे आलेले आवडले नसतील तर त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागते. असंही ते निघालेलेच होते. तेव्हा तिथे पूर्णाची म्हणते की सायली, मी तुला काही विचारलं आहे का. पूर्णाची तिथे चिडल्यासारखं दाखवते. तर तिथे पूर्णाची मधुभाऊंना म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्ही सायलीच्या सोबत दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी इथे आला आहात, तर म्हणजे अर्जुन तुम्हाला इथे घेऊन आला आहे.
तेव्हा ते मधुभाऊ म्हणतात की खरंच मला माफ करा, म्हणजे जावई बापूंनी आग्रह केला की सायलीला माझ्यासोबत दिवाळी सण साजरा करायचा आहे, म्हणूनच मी इथे आलो होतो. तुम्हाला आवडलं नसेल तर मी लगेच निघतो. तेव्हा पुन्हाही म्हणते की थांबा, तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. तुमच्या लेकीच्या सोबत दिवाळी सण साजरा करायला आला आहात ना, मग तो साजराच करून जा. तेव्हा तिथे अगदी सर्वच जण चकित होऊन पुन्हाईंकडेच पाहायला लागतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की पुन्हाची, तू खरं बोलतेस ना? तेव्हा पुन्हाची म्हणते की हो अर्जुन, अरे सायलीचे बाबा आहेत ना ते, म्हणजे आपल्या घरचे पाहुणेच झाले, आपले व्याही. आता त्यांचा मान सन्मान हे सगळं आपल्याला बघावं तर लागेलच ना. आणि ही गोष्ट घरातील कोणीच मला का सांगितली नाही? नशीब मला वेळेवरती अस्मिताने फोन केला, म्हणूनच मी इकडे आले. तेव्हा तिथे कल्पना म्हणते की काय ग अस्मिता, तू गुपचूप फोन केला होता का पुन्हाईंना? तेव्हा अस्मिता म्हणते की हो मम्मा. तर तिथे आता अश्विन म्हणतो की अस्मिताई, कधी नव्हे ना ते तू एक गोष्ट चांगलीच केली आहेस. आणि सर्वच जण हसत असतात. तर पुन्हाही तिथे मधुभाऊंना सांगतात की खरं तर मला तुमची माफी मागायची आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की अहो असं कसं म्हणताय तुम्ही? तर पुन्हाही म्हणते की हो, मागच्या वर्षी मी तुमचा अपमान करून तुम्हाला इथून जायला सांगितलं होतं. तीच चूक मला आता सुधारायची आहे. खरं त्या गोष्टीसाठी मला माफ करा, मी तुमचा अपमान करायला नको होता. तर तिथे अर्जुनला पुन्हाची सांगते की हे बघ अर्जुन, मधुभाऊ दिवाळी सण साजरा करण्यासाठी आपल्याच घरी राहतील. ते त्यांच्या लेकीसोबत दिवाळीचा सण साजरा करण्यासाठीच आले आहेत ना, मग यावर्षी ते आपल्यासोबत दिवाळी साजरा करतील आणि आश्रमातील मुलं देखील तू घेऊन येऊ शकतोस. तेव्हा तिथे अर्जुन सायलीच्या आनंदाचा पारावर उरलेला नसतो. सायली तिथे अर्जुनकडेच पाहत असते. त्यानंतर सायली पुन्हाईकडे येते आणि पुन्हाईला म्हणते की खरंच अगदी मनापासून मी तुमचे आभार मानते आहे की तुम्ही माझ्या आनंदासाठी एवढा मोठा निर्णय घेतलात. तेव्हा तिथे पुन्हाई म्हणते की सायली, अगं तू या घरासाठी किती काही केलं आहे, ते सगळं काही मी विसरून जायचं आहे का? आणि तसंही तू सुभेदारांची सून आहेस आणि मधुभाऊ तुझे वडील आहेत, त्यामुळे या घरात त्यांचा मान सन्मान तर व्हायलाच हवा आहे ना. मागच्या वर्षी माझ्या हातून चूक झाली होती बाळा, खरंच मला माफ कर. तेव्हा सायली सांगते की पुन्हाई, अहो तुम्ही माझी माफी मागू नका. खरं तर आज मी ना खूप खुश आहे, कारण यांनी मधुभाऊंना तर जेलबाहेर काढलंच आहे, परंतु त्याचसोबत यावर्षीची दिवाळी अगदी आनंदाने आपण एकत्र मिळून साजरी करणार आहोत. मागच्या वर्षी कोणाचा मूड ठीकच नव्हता, परंतु मागच्या वर्षी जे झालं ते सगळं आपण विसरून जाऊयात आणि आनंदाने दिवाळी साजरी करूयात, हो ना. तिथे प्रताप म्हणतो की हो, आता सगळीकडे नुसता आनंदी आनंदच आहे. तेव्हा घरातील सर्वच जण हसत असतात. इतक्यातच पूर्णाईंचे लक्ष भिंतीकडे जातं आणि पूर्णाईंना धक्काच बसतो. पूर्णाची तिथे विचारते की प्रताप, अरे तिथला तन्वीसोबतचा माझा फोटो कुठे आहे? तेव्हा तिथे चैतन्य सांगतो की पूर्णाची, खरं तर काकांची त्यामध्ये काहीच चूक नाही आहे, चूक असेल तर ती माझी आहे. तेव्हा पूर्णाची म्हणते की म्हणजे चैतन्य, ती फ्रेम तू फोडली तर नाही आहेस ना? तेव्हा चैतन्य म्हणतो की नाही नाही पूर्णाची, ती फ्रेम फुटलेली नाही आहे, खरं तर ती फ्रेम शाबूतच आहे. परंतु काय झालं आहे माहिती का, जेव्हा मी फुलांनी तिथे जिन्याची सजावट करत होतो ना, त्याच वेळेस ती फोटो फ्रेम अचानकपणे निसटली आणि त्याचा जो ठोकलेला खिळा होता ना, तो देखील कुठे पडला माहिती नाही. आणि तसंही आता तिथे काका माझ्यावरती ओरडत होते, म्हणजेच पटापटा सगळं काही कामं करण्यासाठी सांगत होते. मी त्यांना म्हणालो होतो की मी पटकन खिळा ठोकतो आणि ती फोटो फ्रेम लावतो, परंतु काका म्हणाले की सध्या तरी ती स्टोरूममध्येच नेऊन ठेव, त्यानंतर परत बघूयात, म्हणून मी ती फ्रेम पुन्हा नाही लावली. तेव्हा तिथे आता कल्पना सांगते की पुन्हाही तन्वीने जे काही उद्योग केले होते ते तुमच्या कानापर्यंत पोहोचलेच असतील. तेव्हा तिथे पुन्हाची म्हणते की हो, प्रतापने मला सगळं काही सांगितलं. अर्जुन सायलीच्या बाबतीत तन्वीने खरंच खूप मोठी चूक केली आहे, परंतु हां, आता तन्वीला या घराचे दरवाजे तर कायमचे बंदच झाले आहेत. प्रतापने मला सांगितलं की तन्वी इथून पुढे आपल्या घरात पुन्हा कधीच नाही येणार. आणि कल्पना, प्रताप, तुम्ही दोघांनी अगदी योग्य निर्णय घेतला आहे. तन्वीचं ना आता अतीच झालं आहे. मी जर तिथे असते ना
तर तिला आणखीन वेगळी काहीतरी शिक्षा नक्कीच दिली असते. तन्वी कधी सुधारणार आहे ते वचाने. तेव्हा तिथे कल्पना म्हणते की हो ना पूर्णाई, सतत तन्वी सायली अर्जुनला त्रास कसा होईल याच्याकडे जास्त लक्ष देत असते. खरं तर आम्ही ही गोष्ट तुम्हाला सांगणारच नव्हतो. परंतु तेव्हा तिथे कल्पनाला पूर्णाई म्हणते की नाही कल्पना, तू जे सांगितलंस म्हणजेच प्रतापने जे काही सांगितलं ते बरंच केलं. सगळी बातमी माझ्या कानापर्यंत पोहोचवली. तसंही तन्वीला ना मी आता चांगलंच फैलावरती घेणार आहे. माझ्या प्रतिमेचा एकही गुण त्या मुलीमध्ये मला दिसतच नाहीये. अशी कशी विचित्र वागू शकते. तेव्हा तिथे पूर्णाई कल्पना प्रतापला सांगते की आज मी एक निर्णय घेतला आहे. तेव्हा ते दोघेही घाबरून विचारतात की कोणता. तेव्हा पूर्णाई सांगते की त्या भिंतीवरती तन्वीची माझ्यासोबतची जी फोटो फ्रेम आहे ना ती अजिबात लावायची नाही. इथून पुढे मला तिचं तोंडही बघायचं नाहीये. ती माझ्या घरात जे माझं भरलेलं गोकुळ आहे त्या घरात ती आग लावण्याचा प्रयत्न करते आहे. हे घर तोडण्याचा प्रयत्न करते आहे. मी तिला माफ नाही करणार. परंतु एक गोष्ट सगळ्यांनीच लक्षात ठेवायची, ती फ्रेम पुन्हा मला इथे दिसता कामा नये. पूर्णाजीने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा तिच्या निर्णयाचा सर्वच जण मान राखतात. आता पूर्णाजीने तर निर्णय घेतला आहे की ती फ्रेम पुन्हा त्या भिंतीवरती कधीच नाही लागणार. मग मधुभाऊंना आता सत्य कसं समजेल. म्हणजेच मधुभाऊ तिथे आता प्रियाचं खोट्या तन्वीच्या नाटकाचा पर्दाफाश कसा करतील. सायलीच खरी तन्वी आहे हे रहस्य सर्वांच्या समोर कसं उलगडेल. व रविराजांनी प्रियाला दिलेल्या वचनाप्रमाणे रविराज सुभेदारांची माफी मागून प्रियाला सुभेदारांच्या घरात एंट्री मिळवून देतील का, ते पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे.